नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण. नवी मुंबईत हरित मोहिमेला सुरुवात. प्लांट टुडे ब्रीथ टुमॉरो चा संदेश. 135 दिवसानंतर प्रशासनाची दखल. लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधात आंदोलन तीव्र. पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशानंतर हालचाल. शिळ धरणातील साठा चिंताजनक. रत्नागिरीवर पाणी टंचाईचे संकट. 1 दिवस आड पुरवठ्याची शक्यता. आणि महाडमध्ये अनिकेत तटकरे यांचे जंगी स्वागत. बिनविरोध विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. भरत गोगालेंकडून शुभेच्छांचा वर्षाव. पाहुयात सविस्तर वृत्त. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभाग, अदानी रिअल्टी आणि हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. प्लांट टुडे ब्रीथ टुमॉरो या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात हरित क्षेत्र वाढवणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नागरिकांमध्ये वृक्ष संवर्धनाविषयी जनजागृती करणे यावर विशेष भर देण्यात आला. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, अडानी रिअल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबू जयबलन, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर निवेदिता श्रेयांश तसेच मुकेश पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रत्येक नागरिकाने किमान 1 झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन उपस्थितांनी केले. आज हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट जे एक खूप मोठी इंटरनॅशनल NGO आहे आणि ज्याचं हेडक्वार्टर्स हैदराबाद काना शांतिवनमला आहे, त्यांच्या पार्टनरशिप बरोबर नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, द मोस्ट प्रेस्टिजियस बॉडी ऑफ नवी मुंबई, जे आपले पेरेंट बॉडी आहे त्यांच्याबरोबर मिळून, आणि अडानी रिअल्टीज हे आमचे CSR पार्टनर, आम्ही तिघांनी मिळून हा आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेला ट्री प्लांटेशनचा कार्यक्रम इथे राबवत आहोत. खूपच आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला जो सपोर्ट आणि जे आम्हाला अपॉर्च्युनिटी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन दिली. वी आर ग्रेटफुल टू कैलाश शिंदेजी, स्मिता काले मॅडम, गिरीश सर, all the team of NMMC was so supportive, so cooperative. So grateful to them for giving Heartfulness and Adani Realty opportunity to plant a tree. आम्ही पूर्ण पारसिक हिल जिकडे आहेत आज आम्ही 200 झाडं लावणार आहोत. तर आपल्याबरोबर हार्टफुलनेस टीमचे व्हॉलेंटियर्स आहेत आणि आपले NSSचे स्टुडंट्स आहेत, जे पिल्ले कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, पिल्ले युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स आहेत. ते सगळ्यांनी आज दिवसभर बसून 200 झाडं लावणार आहोत. आणि वी आर ऑल्सो ग्रेटफुल टू ऑल द सिटीजन्स हिअर. मोठ्या प्रमाणात सिटीजन्स आले आहेत, पारसिक हिल मध्ये राहणारी लोक आली आहेत आणि ते पण आमच्या ह्या कार्यक्रमात जुडले आहेत. So we are just praying कि let us do something better for the world and let us give back to nature, give back to earth and do little bit from our side by doing this small drive. आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना आता खूप जागरूक होण्याची वेळ आलेली आहे. आपण ज्यावेळेस ह्या वर्षाचं जर बघितलं असेल, उन्हाळा अत्यंत तीव्र होता आणि हा जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी आपण एक प्रार्थना करतो की ही जी वसुंधरा आहे, पृथ्वी माता आहे, हिची जर आपण जपवणूक नाही केली तर त्याचे होणारे परिणाम सुद्धा फार घातक आहेत. आणि त्याचा आपण आता म्हणजे आपल्या प्रत्यय यायला लागलेत. आपल्याला सगळे त्याचे काय आता त्याचे परिणाम आहेत ते आपण आता बघतोय. मला वाटतं की सर्व नागरिकांनी, सर्वच संस्थांनी एकत्र येऊन हे जे एक मोठं आव्हान आहे आपल्यापुढे, तर सर्वांनी जर एकत्र आलं तर मला वाटतं की कुठलंही आव्हान हे अशक्य राहत नाही. आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ही हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट आहे, पिल्ल्यांची इथले अदानी ग्रुपचे काही सहकारी आमच्याबरोबर आहेत, आणि नवी मुंबई महानगरपालिका, आणि त्याच्याचबरोबर इथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत असलेले नागरिक आहेत ह्या पारसिक हिलच्या याच्यावरती, आणि NSSचे स्टुडंट विशेषतः करून, आणि महानगरपालिकेचे सर्वच माझे सहकारी इथे आज उपस्थित आहेत. आणि ह्या सर्वांच्या याच्यातून आज आपण इथे 200 झाडं, जवळजवळ 12 प्रजातीची झाडं, बकुळ आहे, मावा आहे, करंज आहे, निंब आहे, ही जी आपली जी लोकल व्हरायटीज आहेत, तिथे पक्षी येऊ शकतात, त्याला फुलं येऊ शकतात, अशी सुद्धा झाडं आपण आता लावण्याचं केलं आहे. आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ आपण आज 2000च्या वर 8 ते 10 ठिकाणी प्लांटेशनचं ड्राईव्ह आता हा टप्प्याटप्प्याने होईल. आणि एकदा पाऊस सुरू झाला किंवा नंतर मात्र आपण जवळजवळ 1 लाख झाडं
ही या वर्षामध्ये लावणार आहोत. रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील आंबेनळी घाट पुन्हा एकदा एका धक्कादायक गुन्ह्यामुळे चर्चेत आलाय. पोलादपूर तालुक्यातील बावली टोक ते दाभे टोक दरम्यानच्या खोल दरीमध्ये एका 85 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान हा मृतदेह अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासीवाडी येथील सुनंदा लक्ष्मण पाटील यांचा असल्याचे उघड झाले. 31 मे रोजी त्या बेपत्ता झाल्या. सुनंदा पाटील यांच्या शोधादरम्यान हे प्रकरण हत्येचे असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात अंदर्श हिराजी शेडगे आणि रितेश नरेश लोहार या दोघांनी दागिन्यांच्या लालसेपोटी कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून खून केल्यानंतर मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकल्याचे उघड झाले. गुरुवारी पोलिसांच्या पथकासोबत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी जीव धोक्यात घालून दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या घटनेमुळे अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची अखेर तब्बल 135 दिवसानंतर प्रशासनाने दखल घेतली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या निर्देशानंतर खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि भूमिका जाणून घेतल्या. PFAS रासायन निर्मिती करणारा हा कारखाना पर्यावरण आणि मानवी आरोग्यास घातक असल्याचा आरोप करत लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, कोकण नागरी संघर्ष समिती, अखिल दाभोळखाडी भोई समाज संघटना आणि पंचक्रोशीतील 11 ग्रामपंचायतींनी हे आंदोलन उभारले. मात्र गेल्या 4 महिन्यांपासून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनाची स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी अलीकडेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयात संबंधित विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आंदोलनकर्त्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन दिले. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आंदोलनस्थळी भेट देत चर्चा केली. आंदोलनकर्त्यांनी मात्र PFAS रसायन निर्मिती करणारा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. आता जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील निर्णय काय होतो याकडे पंचक्रोशीतील नागरिकांचं लक्ष लागलंय. कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत. आजचा बेमुदत धरणे आंदोलनाचा 135वा दिवस आहे. प्रशासनाने 135 दिवस 34 दिवस काही लक्ष दिलं नव्हतं, परंतु पर्यावरण मंत्र्यांच्या सांगण्यावरून, जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यावरून आज प्रशासनाच्या SDO पाटील मॅडम इथे आल्या आणि तहसीलदार इथे आले आणि संबंध आंदोलकांचं मत ऐकून घेतलं. कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने जे बेमुदत धरणे आंदोलन आहे ते लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जी PFAS बनवते त्या संदर्भामध्ये ते PFAS बंद करावं, कंपनी बंद करावी म्हणून हे आंदोलन चालू आहे. आणि याची आज दखल 135 दिवसानंतर आज दखल ही प्रशासनाने घेतली आणि त्याबद्दल आम्ही सर्वजणांनी मिळून आपापले मुद्दे मांडले आणि हे लक्ष्मी ऑर्गॅनिक का बंद होणं आवश्यक आहे हे प्रशासनाला मी पटवून दिलं. प्रशासनाने आम्हाला असं आता आश्वासन दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे की आम्ही हा सगळा रिपोर्ट जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांना पाठवू आणि त्याचप्रमाणे त्याचं झालेलं प्रोसिडिंग, त्याचा अहवाल सुद्धा आम्ही तुम्हाला परत देऊ इतकं त्यांनी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा हे कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी पूर्णपणे बंद होईपर्यंत आमचं हे आंदोलन सातत्याने चालू होईल. आम्ही प्रशासनाला ही कल्पना दिलेली आहे. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात विकासाच्या दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तळा तालुका अध्यक्ष नाना भौंड यांच्या पडवण गावातच मूलभूत सुविधांची दुरावस्था समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. मागील पावसाळ्यात पडवण गावाबाहेरील नदीवरील पूल वाहून गेला होता, मात्र तब्बल वर्ष उलटूनही या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. याशिवाय गावातील प्रमुख रस्त्यांची ही अवस्था अत्यंत खराब झाली असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचं चित्र आहे. तळा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर राष्ट्रवादीचे वर्चस्व
तळा तालुक्यात आणि जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असताना तालुका अध्यक्षांच्या गावातीलच विकास कामे रखडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। स्वतःच्याच गावातील प्रश्न सुटत नसतील तर तालुक्याचा विकास कसा होणार असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। पावसाळा तोंडावर आला असताना पूल आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये ग्रामस्थांचा रोष सत्ताधाऱ्यांना महागात पडू शकतो अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात देखील सुरू झाली आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार अपक्ष उमेदवार जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळमाने यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला। तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या 3 उमेदवारांनी देखील आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात केवळ अनिकेत तटकरे यांचाच अर्ज शिल्लक राहिला। त्यामुळे नियोजित मतदानाची आवश्यकता उरलेली नसून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया होणार नाही। या संदर्भातील सर्व आवश्यक नोंदी आणि अहवाल मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी दिली। दरम्यान या मतदारसंघात लागू असलेली आचारसंहिता पुढे कायम राहणार की उठवली जाणार याबाबतही मुख्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे। आयोगाकडून अधिकृत निर्देश प्राप्त झाल्यानंतर अनिकेत तटकरे यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे देखील मनोज जिंदल यांनी स्पष्ट केले आहे। नमस्कार। माननीय भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडील दिनांक 18/5/2026 च्या प्रेस नोटद्वारे महाराष्ट्र विधान परिषद साठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता। या निवडणुकीमध्ये आपले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी एकूण 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे दाखल झाले होते। याच्यामध्ये श्रीमती जुईली महेंद्र दळवी, श्री सुरेंद्रनाथ यशवंत माने, श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे, श्रीमती मानसी संतोष म्हात्रे, श्री अनिल रमेश चोपडा आणि श्री अनिकेत सुनील तटकरे असे एकूण 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त झाले होते। दिनांक 2 जून रोजी झालेल्या छाननीमध्ये ह्या 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते। काल दिनांक 3 जून रोजी श्रीमती जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे प्रस्ताव आम्हाला प्राप्त झाले होते। त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे आजचे अंतिम दिवस 4 जूनला श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे, श्री सुरेंद्रनाथ यशवंत माने, श्री अनिल रमेश चोपडा आणि श्रीमती मानसी संतोष म्हात्रे यांच्या वतीने आम्हाला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे दाखले मिळाले, प्रस्ताव मिळाले होते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात निवडणुकीसाठी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी याचे श्री अनिकेत सुनील तटकरे यांचे केवळ एकमेव नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिले नाही। कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 21A अनुसार माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांचे म्हणजे आयोगाकडे आम्ही यांचे हे नमुना पाठवला आहे 21A आणि त्याप्रमाणे 23B नमुना 23B रिटर्न ऑफ इलेक्शन याप्रमाणे बिनविरोध निवडून श्री अनिकेत सुनील तटकरे याची घोषणा पण करत आहे। या निवडणूक प्रक्रियेसाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे आणि तसेच आपले पत्रकार, सोशल मीडिया, समाज माध्यम, प्रशासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वांचा सहकार आम्हाला मिळाला, त्याबद्दल आभार मानतो। आणि आचारसंहितेबाबत माननीय भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आपल्याला मिळेल ते देईल असा मी जाहीर करतो।
कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महाडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष स्वागत करण्यात आले। फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि अभिनंदनाच्या वर्षावात महाड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या निवडणुकीत महायुतीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळमाने मैदानात उतरले होते। मात्र अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात बाळमाने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला। महाडमध्ये झालेल्या स्वागत सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी अनिकेत तटकरे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भरत गोगावले यांनी काही राजकीय वक्तव्यांवर भाष्य करत, बोलायला कोणीही काहीही बोलू शकतं, मात्र वस्तुस्थिती समोर ठेवली पाहिजे। 2.5 वर्ष पालकमंत्री पदाचा त्याग करणारी आम्ही मंडळी आहोत, असं सांगत अप्रत्यक्षपणे टीकाकारांना उत्तर दिलंय। अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध विजयानंतर महायुतीत उत्साहाचं वातावरण असून कोकणातील राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। अनिकेत तटकरेंना म्हणजे महायुतीच्या वतीने त्यांना ती जागा मिळालेली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आमच्या। पण आम्ही ती सीट मागितली होती, त्याची काही कारणं होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जग जाहीर झालं होतं। परंतु ज्यावेळेला आमचे नेते मंडळी वरिष्ठ ज्यावेळेला विचार करतात आणि त्यांनी विचारांती जेव्हा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला शिवसेनेकडून मान्य। ज्या माणसाने 2.5 वर्ष तर मंत्रीपद सोडलं होतं, पालकमंत्री किस चीज की बात आहे, असं नाही ना। बोलायला कोणी काही बोलू शकतो, परंतु वस्तुस्थिती पण नजरेसमोर ठेवायला पाहिजे की आम्ही त्याग करणारी मंडळी आहोत ना। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा आता धोक्याच्या पातळीवर पोहोचला असून शहरासमोर पाणी टंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे। मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब, वाढते तापमान आणि दररोज होणारा मोठ्या प्रमाणातील पाण्याचा वापर यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे। सध्या शीळ धरणात अवघ्या 0.58 दशलक्ष घनमीटर इतका जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। रत्नागिरी जिल्ह्याची दररोजची पाण्याची गरज सुमारे 19 ते 20 दशलक्ष लिटर इतकी असल्याने उपलब्ध साठा जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सध्या आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात करण्यात येत आहे। मात्र येत्या काही दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर शहरात 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो। त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाचे देखील धाबे दणाणले आहेत। दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाणी वाया घालवणे टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। आता संपूर्ण रत्नागिरीकरांच्या नजरा मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या असून लवकरच पाऊस झाला नाही तर पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला अधिक आकर्षक आणि ऐतिहासिक स्वरूप देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी राजकोट किल्ल्याला भेट देत महाराजांच्या स्मारक परिसरात लेझर लाईट आणि साऊंड शो उभारण्यासाठी आपल्या आमदार निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे। राजकोट किल्ल्यावर उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन आणि प्रेरणास्थळ बनले आहे। या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आणि शिवप्रेमींना महाराजांचा इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवता यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्या आमदारकीच्या सुरुवातीला निधीतून हा निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करत असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले। लेझर लाईट आणि साऊंड शोमुळे शिवकालीन इतिहास प्रभावीपणे सादर होईल, तसेच राजकोट किल्ला आणि शिवस्मारकाला नवी ओळख मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रकल्पामुळे मालवणच्या पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, आई भवानीच्या आशीर्वादाने, पक्षाच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा आमदार झालो। महाराजांचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी या समुद्र तटावरती आलेलो आहे। आता महाराजांना आदरांजली म्हणून आमचे विकी तोरसकर, आमचे दोंडी चिंदरकर, आमचे सगळीच मंडळी, माझे सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांना असं वाटलं की प्रमोद जठारांनी आपल्या आमदारकीचा सुरुवातीचा निधी
महाराजांच्या चरणाशी अर्पण करावा. आता हा निधी अर्पण करताना तो कशा प्रकारे अर्पण करावा म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी बोललो, तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की इथे लाईट अँड साऊंडचा संध्याकाळी 1 तासाने 7, 8, 9, 10 अंधार पडल्यानंतर असा लाईट अँड साऊंडचा शो व्हावा आणि तो शो करण्याचा जर केला तर इतका फुटबॉल वाढेल, लोक येतील आणि तुमचं मालवण पुन्हा एकदा गजबजून जाईल शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या घोषणाने. आता यासाठी आपले मुंबईचे आमचे मित्र आहेत त्यांना मी मुद्दाम इकडे घेऊन आलेलो आहे. याने जगातले फार मोठे मेजर शोज लाईट अँड साऊंड फार मोठ्या जगातल्या आणि भागात केले. एवढंच नाही ते स्वतःहून सांगतील, सरकारबरोबर अनेक ठिकाणची कामं त्यांनी केली आहेत. योगायोगाने ते माझे मित्र आहेत, मुंबईत राहतात, म्हणून मी त्यांना म्हटलं मुद्दामून या, बघा आणि पुढच्या महिन्याभरामध्ये 8 दिवस आम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव द्या. पण हे करताना ही छत्रपतींच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, म्हणून अशा पर्यटकांना हे दाखवण्यासाठी करावं. मला वाटतं त्याच्यातलं हे एक जे मोदी साहेबांनी या ठिकाणी जे काय छत्रपतींचं स्मारक, रवींद्रजी चव्हाण, नारायणराव राणे साहेब, नितेशजी राणे, निलेशजी या सगळ्यांच्या मंडळींच्या माध्यमातून जे उभं राहिलं अद्वितीय आहे. बरोबर आहे ना? जो पहिला काही प्रसंग झाला होता तो घडून गेला, वाईट ते निघून गेलं, पण झालेला एक अद्वितीय आहे. याला आपण आणखीन झाडे देण्याचं काम करू, एवढंच माझं या ठिकाणी सांगणं. जय. हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्यावर शिवप्रेमींवर झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेनंतर युवा सेना गडकिल्ले संवर्धन कक्ष उत्तर रत्नागिरी जिल्हा आक्रमक झालाय. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत युवा सैनिकांनी खेड प्रांताधिकारी कार्यालयात धडक देत निवेदन सादर केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर येणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गोवा किल्ल्यावर घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा अनुचित घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. युवा सेना गडकिल्ले संवर्धन कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून अशा ठिकाणी शिवप्रेमींना त्रास होणे दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं. राज्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासोबतच सुरक्षेची जबाबदारी देखील प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी असे देखील नमूद करण्यात आले. यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दुर्गेश शिगवड, युवा सेना शहर प्रमुख मयुरेश दरेकर, मानस घोडे, कौशल जाडकर, रोहन पाडळकर, वेदांत चिखले, आर्यन खामकर, कृष्णा वनारसे, प्रथमेश पाटणे यांच्यासह अनेक युवा सैनिक उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात आणखी एका नव्या माध्यमाची भर पडली असून मेट्रो रायगड या साप्ताहिकाचा शुभारंभ रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मेट्रो रायगडच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली. स्थानिक प्रश्न, विकास कामे, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांशी निगडित विषयांना न्याय देणारी वस्तुनिष्ठ आणि जनहिताची पत्रकारिता करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात मेट्रो रायगडचे संपादक धनंजय कवठेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. साप्ताहिकाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, औद्योगिक तसेच विकासात्मक घडामोडी जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. रायगडच्या पत्रकारिता क्षेत्रात स्वतंत्र विचार, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणारे व्यासपीठ आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने मेट्रो रायगडची नवी वाटचाल सुरू झाली असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.